नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियल्स वर. तर बघा रे बाळांनो, आजच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहोत टाइप्स ऑफ लॉगरिथम. मग आता टाइप्स ऑफ लॉगरिथम म्हणजे काय? तर बघा, याचे एकूण दोन प्रकार पडतात. पहिला आहे आपला कॉमन लॉगरिथम आणि दुसरा आपला नॅचरल लॉगरिथम. मग सर आता आम्ही हे कसं ओळखायचं की कॉमन कोणाला म्हणायचं आणि नॅचरल कोणाला म्हणायचं? कॉमन केव्हा वापरतात आणि नॅचरल केव्हा वापरतात? हे दोघी वेगवेगळे कसे आहे सर? सांगा ना सर आम्हाला. हो बेटा, त्याच्यासाठीच तर आजचं हे लेक्चर असणार आहे. ठीक आहे, चला बघा. तर सर्वात आधी कॉमन लॉगरिथम म्हणजे काय हे आपण थोडं थोडं बघून घेऊ, चालेल ना? तर या कॉमन लॉगरिथमचा जो आविष्कार होता तो केला होता ब्रिगियन्स या सायंटिस्टने. ठीक आहे ना, कोणी केला होता बेटा? ब्रिगियन्सने. तर याला ब्रिगियन्स लॉगरिथम सुद्धा म्हणतात. ब्रिगियन्स लॉगरिथम सुद्धा म्हणतात. हे काही गरज नाही, तुम्हाला माहिती पाहिजे की थोडंसं बरं वाटतं थोडंसं की कोणी केला होता, काय केला होता, कोणत्या आप्पाने केला होता, कोणत्या अण्णाने केला होता. ठीक आहे ना, चला असो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सर्वांना मी सांगितलं होतं की लॉगरिथमचा जो आविष्कार आहे, लॉगरिथम हे कोणी आणलं? हे आणलं जॉन नेपियर या सायंटिस्टने. ठीक आहे ना. मग जॉन नेपियरने आणलं का? आणि सर्वात आधी त्याने आणलं होतं नॅचरल लॉग. ठीक आहे ना. मग या नॅचरल लॉगला त्याच्या नावामुळे सुद्धा ओळखलं जातं. तर याला म्हणतात नेपियरन्स लॉगरिथम. नेपियरन्स लॉगरिथम. आणि या नॅचरल लॉगरिथम मध्ये ना एका महान सायंटिस्टचा सुद्धा खूप मोठा हात होता. त्याला म्हणतात युलर्स. आयलर म्हणा, काही जण त्याला आयलर्स म्हणतात, काही जण त्याला युलर्स म्हणतात. बघा, युलरची भरपूर साऱ्या थेरीज आहे बरं. तुम्ही पुढे जाऊन शिक्षाल वेगवेगळ्या विषयांमध्ये युलर्स थेरी. सिव्हिल वाल्यांना, मेकॅनिकल वाल्यांना खूप जास्त वाचते, सिव्हिल वाल्यांना थोडं जास्त आहे. ठीक आहे ना. युलर्स थेरी, त्यांना सॉम, मॉस, टॉस, FM असे जे विषय आहे ना ते सुद्धा आपल्या ऍप्लिकेशन मध्ये. टेन्शन घेऊ नका, सर्व एकदम प्रॉपर शिकवलेलं आहे. ठीक आहे ना, चला असो. तर हे तुम्हाला समजलं असेल की कोणाचं नाव अजून कोणत्या नावाने ओळखलं जातं. ठीक आहे, चला. तर आपण आता बघू की कॉमन लॉगरिथम म्हणजे नेमकं काय आणि याला नेमकं कसं ओळखायचं. तर याचे काही पॉइंट्स आहे, एकदम साधे आणि सोपे सांगतो. ठीक आहे, चला असो. तर बघा रे बेटा, सर्वात पहिली गोष्ट, कॉमन लॉगरिथम म्हणजे काय की ज्याच्या बेसला काय येतो बेटा? 10 येतो. ज्याच्या बेसला काय येतो बेटा? 10 येतो. म्हणजे लॉग टू द बेस 10 आला रे आला. लॉग टू द बेस 10 आला रे आला की समजून घ्यायचं, त्याला म्हणता आपण कॉमन लॉगरिथम. त्याला आपण काय म्हणतो बेटा? कॉमन लॉगरिथम. ठीक आहे ना. म्हणजेच काय? लॉगरिथम टू द बेस 10 इज कॉल्ड, याची डेफिनेशन बेटा काही गरज नाही डेफिनेशनची, पण माहिती पाहिजे. इज कॉल्ड कॉमन लॉगरिथम. कॉमन लॉगरिथम. ठीक आहे, चला असो. ज्याच्या बेसला 10 असतो ना बेटा, याला म्हणतात कॉमन लॉगरिथम. आता बघा, हे सर्वात जास्त, आता मी केमिस्ट्री सुद्धा शिकवतो 11-12 ला. ठीक आहे ना. तर या केमिस्ट्रीमध्ये बरेचसे असे न्यूमरिकल्स असते, त्या ठिकाणी मला हे वापरावंच लागतं. आता मला सांगा बेटा, तुम्हाला जर विचारलं, सांगा रे 1 लाख संख्या लिहा. 1 लाख. सर 1 लाख कसं लिहिता सर? एकावर 5 शून्य. 1 2 3 4 5. बरोबर आहे. पण आता कधी कधी काय होतं माहिती का की एखादा शून्य घाई गडबडीत समजा प्रॉब्लेम होऊन जातो, मिस होऊन जातो आपला. ठीक आहे ना. तर मग याला आपण असं पण लिहू शकतो, 10⁵. कसं काय लिहिलं सर? तर मला सांगा बेटा, एकावर किती शून्य होते? 1 2 3 4 5. मग मी 10⁵ लिहिलं. असं आहे का सर ते? अजून घ्या बेटा. एकावर बघा, आता मोजा बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. ओ बापरे सर, एवढे शून्य. आता मला सांगा, तर मी तुम्हाला सांगितलं ही संख्या लिहा बरं, ही संख्या लिहा बरं. आता तुम्ही मोजायला लागले 1 2 3 4. मी असं मध्ये येऊन गेला. ओ सर तुम्ही मध्ये मध्ये ना, काय ना सर, परत मोजा बेटा. 1 2 3 4 5 6. परत मी मध्ये येऊन गेला, परत तुम्ही विसरून गेले. म्हणजे अशा ज्या संख्या असतात ज्याच्यामध्ये खूप सारे शून्य शून्य दिलेले, ठीक आहे ना, अशा ज्या मोठ्या मोठ्या संख्या आहे ना बेटा, या लिहायला खूप जास्त अवघड होता. हे 0 मोजणेच खूप जास्त अवघड होऊन जातं. बरोबर ना. चला असो. मग अशा कंडिशनला याला आपण कसं लिहू शकतो? बोला. एकावर किती शून्य आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 शून्य आहे. मग मी याला लिहू शकतो 10⁻11. बघा बेटा, 1 वर आपले एकूण 11 झिरो होते, त्यामुळे मी 10⁻11 सुद्धा याला लिहू शकतो. ठीक आहे ना. एक व्हॅल्यू का बेटा? एक व्हॅल्यू. तुमच्याकडे सर्वांकडे कॅल्सी असेल, मी तुम्हाला सांगितलं होतं 100 mH चं नॉन प्रोग्रामेबल कॅल्सी घ्यायचं बेटा. तुम्हाला प्रोग्रामेबल घ्यायचं नाही, पहिले सांगतोय, पुन्हा सांगतोय बाळांनो. ठीक आहे ना. का बरं? कारण प्रोग्रामेबल कॅल्सी जर तुमच्याकडे सापडलं आणि तुमच्यावर कॉपी केस होते बेटा, तुमच्यावर कॉपी केस होते. लक्षात ठेवा. आता मी एक संख्या लिहितो.
3412158 का हो सर, एवढी मोठी संख्या सर? हो बेटा. आता याला सांग, या संख्येला एवढी मोठी आली समजा, त्याला कसं लिहायचं? तर याला लिहायला एक शॉर्टकट आहे बेटा आपल्याकडे. काय एक शॉर्टकट आहे? कसं लिहायचं सर? तर बघा ही कॅल्सी काढायचं. काय काढायचं? कॅल्सी. कॅल्सीवर ही संख्या टाईप करायची. टाईप करा बरं. थोडी जास्त मोठी झाली, जाऊ द्या सर. 3412158 चला, ही अशी अशी संख्या मी कॅल्सीवर प्लॉट म्हणजे टाकून घेतलेली 3142158. तर मी काय करणार आहे माहिती का? ही संख्या टाकल्यानंतर फक्त इंजिनिअरिंग दाबणार आहे. काय दाबणार आहे? इंजिनिअरिंग. बघा ही संख्या दाबली तुमची. आता इज इक्वल टू दाबून घ्या. दाबलं? बघा बेटा ही संख्या अशी अशी कॅल्सीवर टाका आणि इज इक्वल टू दाबा. दाबलं का? आता तुम्हाला वरती पण तीच संख्या, खालती पण तीच संख्या दिसत असेल, बरोबर ना? चला, तर आता तुम्हाला दाबायचं बेटा ENG. हे दिसतं का? ENG असतं तुमच्या कॅल्सीमध्ये ENG, इंजिनिअरिंग. तर हे ENG दाबायचं आहे. तर ENG दाबल्यानंतर तुम्हाला ती संख्या बघा कशी झालेली दिसेल. बघा 34.12 इंटू 10⁻⁶. मी फक्त पॉईंट नंतरचे 2 डिजिट घेतो. पॉईंट नंतरचे फक्त मी 2 डिजिट घेतो. 34.12 इंटू 10⁻⁶. तर बघा रे बाळांनो, हे अशा पद्धतीने एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. ठीक आहे ना? आणि हे कोणामुळे शक्य झालंय? तर ते लॉगॅरिथममुळे शक्य झालेलं आहे. ठीक आहे, चला असो. तर बघा बेटा पहिली गोष्ट समजली की ज्याच्या बेसला 10 असतो, ज्याच्या बेसला 10 असतो त्याला म्हणतो आपण कॉमन लॉगॅरिथम. ठीक आहे, डन. चला, वाटलंच तर मी तुम्हाला याला कसं डिनोट केला आता हे तुम्हाला सांगून देतो. याला कसं डिनोट करतात? इट इज डिनोटेड बाय बघा आपण असं पण लिहू शकतो लॉग टू द बेस 10. कॅपिटल लॉग सुद्धा लिहू शकतो. लॉग टू द बेस 10 एक्स. एक्स म्हणजे तुम्ही एक्स घ्या, ए घ्या, बी घ्या, सी घ्या, डी घ्या, काही पण घ्या, तुमची इच्छा. ठीक आहे, चला असो पुढे. किंवा तुम्ही याला असं पण लिहू शकता. हा जो कॅपिटल लिहिला ना तुम्ही लॉग, याला तुम्ही स्मॉल पण लिहू शकता. म्हणजे असा लॉग टू द बेस 10 एक्स असं पण तुम्ही याला लिहू शकता. तुमची इच्छा बेटा. ठीक आहे, डन. काही डाऊट बेटा इथपर्यंत? नाही सर, आम्हाला समजलं सर. ठीक आहे, आता याचं रूपांतर तुम्हाला करता येईल का लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये? अरे येईल का? अरे आपण खूप सारे एक्झाम्पल शिकलो ना आता यायला पाहिजे होतं बेटा तुम्हाला. चला, कसं एक करून दाखवू का? हो सर, करून दाखवा सर. चला, तर बघा मला सांगा 10⁻⁵ इज इक्वल टू 1,00,000 असं आले ना ते. तर बेटा हा बोला हा काय असतो रे तुमचा? तर याला म्हणतात आपण बेस. डोक्यावर जो असतो त्याला काय म्हणतात आपण? पॉवर. आणि हे जे असतं बेटा हे काय असतं आपलं? आन्सर. हे काय असतं बेटा? आपलं आन्सर. बरोबर आहे. चला, तर याला आता कसं लिहायचं? याला कसं लिहायचं बेटा? तर सर्वात लॉगॅरिथमिक मध्ये आपण काय करतो? सर्वात आधी लिहितो लॉग. बरोबर आहे. चला, लॉग लिहिल्यानंतर लॉगच्या पायाजवळ लिहितो बेटा आपण बेस. आता मी पुन्हा नाही सांगणार, मागच्या लेक्चरला सांगितलं होतं तुम्हाला. लॉगच्या पायाजवळ आपण काय लिहितो बेटा? बेस. वाटलं बघून घ्या रे भाऊ, घ्या. पुढे गेलं रे, लॉगच्या पायाजवळ काय लिहितो बेटा आपण? बेस. आणि त्याच्या पुढे लिहितो बेटा आपण आन्सर. ठीक आहे, डन. समजलं तुम्हाला सर्वांना? चला, तर लॉगच्या पायाजवळ आपण कधी काय लिहितो बेटा? बेस. तर बेस किती आला बेटा तुमचा? 10. बेस किती बेटा तुमचा? 10. तर लॉगच्या पायाजवळ मी 10. त्याच्या पुढे आपण काय लिहितो? आन्सर. आन्सर किती बेटा तुमचं? हे वालं बलतो जरे बाप्पा. 1 2 3 4 5 इज इक्वल टू. हा, इज इक्वल टू आपण काय लिहितो बेटा? याच्या पुढे काय लिहितो बेटा? पॉवर. काय लिहितो बेटा आपण? पॉवर. झालं, हे आपल्याला लॉगॅरिथमिक मध्ये म्हणजे लॉग टू द बेस 10 1,00,000 इज इक्वल टू किती आला आपलं? 5. म्हणजे अशा फॉर्म मध्ये सुद्धा तुम्ही याला लिहू शकता. अशा फॉर्म मध्ये सुद्धा तुम्ही लिहू शकता. ठीक आहे ना? आय होप सो तुम्हाला हे समजलं असेल. या ठिकाणी मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की कॉमन लॉगॅरिथमिक म्हणजे काय? की ज्याच्या बेसला 10 येतो. ज्याच्या बेसला काय येतो बेटा? 10 येतो. ज्याच्या बेसला 10 येतो त्याला म्हणतात कॉमन लॉगॅरिथम. त्याला आपण काय म्हणतात? कॉमन लॉगॅरिथम. हे लिहून दाखवू का? हे तुम्ही करून घेशाल बेटा? हे करू शकता ना बेटा तुम्ही? एकदम इझी करू शकता. ठीक आहे ना? चला, तर आय होप सो कॉमन लॉगॅरिथम तुम्हाला समजलं असेल. तर आपण जाऊया आता नॅचरल लॉगॅरिथम कडे. तर नॅचरल लॉगॅरिथम म्हणजे काय सर? तर बघा बेटा, नॅचरल लॉगॅरिथम मध्ये एका मोठ्या सायंटिस्टचा खूप मोठा आविष्कार होता बेटा. त्याचं नाव होतं युलर्स. त्याचं नाव होतं काय होतं बेटा? युलर्स. तर युलर्सचा जो ई आहे ना, याच्यावरून हा नॅचरल लॉ तयार झालाय. तर सर्वात पहिले नॅचरल लॉग म्हणजे काय? ज्याच्या बघा बेटा, ज्या लॉगच्या बेसला ई असतो, ज्या लॉगच्या बेसला ई असतो बेटा, छोटा ई. बघा बेटा, लॉगच्या पायाजवळ जर समजा बेसला ई असेल, लॉगच्या पायाजवळ म्हणजेच बेसला ई असेल, तर त्याला म्हणता बेटा आपण नॅचरल लॉग. त्याला आपण काय म्हणता बेटा? नॅचरल लॉग. अजून पुढची गोष्ट वाटलं डेफिनेशन लिहून घेऊ. लॉगॅरिथम
विथ बेस किंवा लॉगॅरिथम टू द बेस e to the base e is called natural logarithm. Is called natural logarithm बेटा. Natural logarithm. डन. समजलं सर. ज्याच्या बेसला e असतो त्याला म्हणतो आपण नॅचरल लॉगॅरिथम. ठीक आहे ना. चला बघा. मग इट इज डिनोटेड बाय. याला कसं डिनोट केलं जातं? इट इज डिनोटेड बाय. बघा बेटा, आपण कॅपिटल लॉग टू द बेस ई पण लिहू शकतो, असं पण लिहू शकतो, किंवा आपण याला स्मॉल लेटर मध्ये लॉग टू द बेस ई पण लिहू शकतो, किंवा नॅचरल लॉग एल एन. नॅचरल लॉग म्हणजे काय बेटा? नॅचरल लॉग एल एन. याला एल एन सुद्धा लिहू शकतो, असं सुद्धा आपण लिहू शकतो. ठीक आहे ना. येत्या वेळेला लक्ष तुम्हाला, म्हणजे नॅचरल लॉग ऑफ एक्स सुद्धा लिहू शकतो आपण. नॅचरल लॉग बघा, तुमचं कॅल्सी काढा बरोबर. कॅल्सी, तुम्हाला कॅल्सी मध्ये दोन लॉग दिसत असेल. एक डायरेक्टली लॉग दिसतं बघा, एक तुम्हाला या ठिकाणी बघा हे दिसतं मला, हे बटन डायरेक्टली असं दिसतं लॉग. जर कॅल्सी मध्ये जर लॉग असेल ना बेटा, कॅल्सी मध्ये जर लॉग असेल ना, तर याचाच अर्थ असतो बा नो लॉग टू द बेस 10. याचा अर्थ काय असतो? लॉग टू द बेस 10. येत्या लक्षात तुम्हाला. जर कॅल्सी मध्ये लॉग दिसतं, तुम्हाला लॉगचं बटन दिलेलं आहे, तर याचा अर्थ असतो बेटा दोनचं लॉग टू द बेस 10. आणि कॅल्सी मध्ये त्याच्यात बाजूला बघा, त्या लॉगच्या बाजूला बघा तुम्हाला असं दिसतं एल एन, तर एल एनचा अर्थ असतो बेटा नॅचरल लॉग. याचा असतो लॉग टू द बेस ई. आला बेटा तुम्हाला. कॅल्सी मध्ये जर तुम्हाला फक्त आणि फक्त लॉग दिला असेल ना, तर हा असतो बेटा तुमचा कॉमन लॉगॅरिथम. हा असतो बेटा तुमचा कॉमन लॉगॅरिथम. हा तुमचा कॉमन लॉगॅरिथम. आणि बघा बेटा, कॅल्सी मध्ये जे तुमचं एल एन दिलेलं आहे ना, एल एन म्हणजे तुम्हाला हे माहिती पण पाहिजे की नॅचरल असेल तर काय दाबायचं, लॉग टू द बेस 10 असेल तर काय वापरायचं, हे तुम्हाला माहिती पाहिजे बेटा. आणि नॅचरल लॉग असेल तर काय वापरायचा? एल एन वापरायचा बेटा. नॅचरल लॉगॅरिथम असेल तर काय वापरायचं बेटा? कॅल्सीतला एल एन वापरायचा. काय वापरायचा? एल एन वापरायचा. ठीक आहे ना. तर आय होप सो तुम्हाला हे समजलं असेल, हे तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. चलो, तर याचं एक्झाम्पल वगैरे तुम्ही काही पण घेऊ शकता. लॉग टू द बेस ई इथे घेऊ, समजा तुम्ही 10 वगैरे काही पण घेऊ शकता. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायचं तुम्हाला, बेसला फक्त ई पाहिजे. इथे तुम्ही काहीही घ्या, काही घेऊ शकता. ठीक आहे ना. चला, तर आय होप सो तुम्हाला कॉमन लॉगॅरिथम आणि नॅचरल लॉगॅरिथम यांच्यामधला बेसिक असा डिफरन्स तुम्हाला कळाला असेल. तर बघा रे बाळांनो, आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल, सर हा लॉग टू द बेस ई तर आपण घेतोय, लॉग टू द बेस ई तर आपण घेतोय, पण विषय असा आहे की हा ई म्हणजे काय? तर ई म्हणजे असतो बेटा तुमचा युलर्स कॉन्स्टंट किंवा आयलर्स कॉन्स्टंट. ठीक आहे ना. ई म्हणजे तुमचा आहे बेटा युलर्स कॉन्स्टंट. आणि याची जी व्हॅल्यू आहे ना, ही सर ही व्हॅल्यू काय आहे? तर 2.718 किंवा 2.718 ही याची व्हॅल्यू असते. मग सर ही कसं काय आली सर, आम्हाला पण सांगा. तर बेटा हे बघा, एक काम करा, तुम्हाला एक काम करायचंय. आपलं कॅल्सी काढा बरं. आता कॅल्सी काढल्यानंतर शिफ्ट नावाचं एक पहिलं बटन दिसत असेल. आता या शिफ्टच्या बाजूला तुम्हाला अल्फा नावाचं एक बटन दिसतंय का? हो. तर हे अल्फा बटन दाबा. दाबलं का? हो. त्याच्यानंतर तुम्हाला कॅल्सीवर बघा एल एन दिसतं का? एल एन. एल एन म्हणजे नॅचरल लॉग. एल एन म्हणजे नॅचरल लॉग. तर हे एल एन तुम्हाला प्रेस करायचंय. प्रेस केलं का? तर तुमच्या समोर एक सुंदर असा छोटासा ई तुम्हाला दिसत असेल. दिसतोय का? बघा, पुन्हा एकदा सांगतो, अल्फा दाबून एल एन दाबा. अल्फा दाबून एल एन आणि इज इक्वल टू दाबा. का दाबा? इज इक्वल टू दाबा. बघा बरं, तुम्हाला ई ची व्हॅल्यू दिसून जाईल. ई ची व्हॅल्यू दिसली का तुम्हाला? तर ही तुमची इरॅशनल नंबर आहे. ही कधीही न समजणारी नंबर डायरेक्टली, पण आपण जनरली 2.718 एवढीच घेतो. इथं खूप मोठी डायरेक्टली 28 नंतर 1828 हे चालूच राहील डायरेक्टली. ठीक आहे ना. चला असो. तर इन शॉर्ट मला असं म्हणायचं बेटा, ही झाली आपली ई ची व्हॅल्यू. ही झाली आपली ई ची व्हॅल्यू असते. ठीक आहे ना. म्हणजे लॉग टू द बेस जर समजा ही व्हॅल्यू असेल ना, तर त्याला म्हणता बेटा आपण लॉग टू द बेस ई. त्याला आपण काय म्हणतो? लॉग टू द बेस ई. तर आय होप सो तुम्हाला नॅचरल लॉग काय असतो हे तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. चलो, तर आता एक काम करू आपण की सर तुम्ही आताच सांगितलं की फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये आम्हाला लॉग टू द बेस 10 लागतो, पण कधी कधी काय होतं माहिती का, ते आपल्याला देतात लॉग टू द बेस ई, आणि या लॉग टू द बेस ई चं रूपांतर आपल्याला करावं लागतं लॉग टू द बेस 10 मध्ये. मग कसं करता सर, आम्हाला कोण सांगेल सर? तर बघा बेटा, लक्ष छान सुंदर बघा. जर तुम्हाला दिला असेल लॉग टू द बेस ई
तुम्हाला दिला असेल लॉग टू द बेस ई आणि तुम्हाला याचं रूपांतर करायचं आहे, याचं कन्व्हर्जन तुम्हाला करायचं आहे लॉग टू द बेस 10 मध्ये. बघा बेटा, जर तुम्हाला लॉग टू द बेस ई चं रूपांतर लॉग टू द बेस 10 मध्ये कन्वायचं असेल, याचं तुम्हाला कन्व्हर्जन करायचं असेल, काय करायचं बेटा, कन्व्हर्जन करायचं असेल, तर कसं करायचं, तर कन्व्हर्जन करायचं असेल ना, तर अशा कंडिशनला बघा, जर तुम्हाला लॉग टू द बेस ई दिला असेल आणि लॉग टू द बेस 10 मध्ये कन्व्हर्ट करायचं असेल, तर तुम्हाला काय करावं लागेल, मल्टिप्लाय बाय 2.303, 2.303 ने तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागेल. आलं बेटा लक्ष तुम्हाला. म्हणजे बघा आता फॉर एक्झाम्पल आपण घेऊ, फॉर एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे लॉग टू द बेस ई, इथे दिलं तुम्हाला 5 दिलाय बस. तर मला लॉग टू द बेस ई नकोय, मला लॉग टू द बेस ई नकोय. मग मी काय करेल माहिती का, 2.303 मल्टिप्लाय करून देईल याला, याला मी 2.303 ने मल्टिप्लाय करून देईल. मग हे होऊन जाईल बेटा लॉग टू द बेस 10 5. आलं बेटा लक्षात तुम्हाला. म्हणजे लॉग टू द बेस ई चं रूपांतर लॉग टू द बेस 10 मध्ये करायचं असेल तर फक्त काही नाही, ईच्या ऐवजी 10 लावायचा आणि 2.303 ने मल्टिप्लाय करून द्यायचा, विषय क्लोज डायरेक्ट. हे तुम्हाला जास्त लागणार नाहीये पण सांगून दिलं, हे तुम्हाला जास्त लागणार नाही पण सांगून दिलं, ठीक आहे ना. आय होप सो इथपर्यंत तुम्हाला क्लिअर वगैरे झालं असावं, इथपर्यंत तुम्हाला क्लिअर वगैरे झालं असावं, ठीक आहे. चला, तर आता आपण एक काम करणार आहे बाळांनो, बेसिक काही प्रॉपर्टीज आहे त्या प्रॉपर्टीज सुद्धा डिस्कस करणार आहोत, त्या प्रॉपर्टीज सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत, ठीक आहे. चला, तर मग त्या प्रॉपर्टीज कोणत्या कोणत्या आहे सर, तर बेसिक प्रॉपर्टीज ऑफ लॉगॅरिथम. आता याच्या दोन महत्वाच्या प्रॉपर्टीज आहे बरं, आणि या दोन प्रॉपर्टीजवर एखाद्या वेळेस प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला, ठीक आहे ना. चला चला बघा, तर सर्वात आधी तुम्ही एक पहिला रूल शिकले असाल लॉ ऑफ इंडायसेसचा, a⁻0 = 1. बघा बेटा, जर a च्या डोक्यावर जर समजा आपली 0 ची पॉवर असेल तर त्याचं उत्तर किती असतं, आपलं 1 असतं. शिकले का बेटा तुम्ही. बघा असे वेगवेगळे एक्झाम्पल शिकले असाल. 10⁻0 असेल तरी उत्तर 1. 5000 जर समजा 0 असेल याचं बी उत्तर 1. 2 4 3 2 1 5 याच्या डोक्यावर जर समजा 0 ची पॉवर असेल तर याचं उत्तर सुद्धा 1 असतं. म्हणजे इन शॉर्ट मला असं म्हणायचं आहे की कोणत्याही संख्या घ्या, त्याच्या डोक्यावर जर समजा पॉवर 0 असेल ना तर त्याचं उत्तर किती येतं बेटा, आपलं 1 येतं, ठीक आहे ना. हा रूल तुम्हाला समजला होता बेटा लॉ ऑफ इंडायसेस मध्ये, ठीक आहे ना. कोणत्याही संख्येच्या डोक्यावर जर समजा 0 पॉवर असेल तर त्याचं उत्तर येतं बेटा आपलं 1. तर हे आम्हाला समजलं होतं सर, हे आम्हाला समजलं होतं सर, ठीक आहे ना. चला, तर हा झाला होता बेटा आपला कोणते रूल होते, हे आपले एक्सपोनेन्शियलचे रूल होते बेटा. हे आपले कोणाचे रूल होते, एक्सपोनेन्शियलचे रूल, ठीक आहे ना. आता मी तुम्हाला सांगितलं होतं लॉगॅरिथम म्हणजे काय बेटा, तर लॉगॅरिथम म्हणजे काय, द इनव्हर्स फंक्शन ऑफ एक्सपोनेन्शियल, द इनव्हर्स फंक्शन ऑफ एक्सपोनेन्शियल. म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शनचं जर समजा आपण इनव्हर्स केलं ना तर त्याला म्हणतो आपण बेटा लॉगॅरिथम. मग आता बघा, हे झालं आपले लॉ ऑफ इंडायसेस म्हणजे एक्सपोनेन्शियलचे रूल. तर आता आपल्याला बघायचं बेटा लॉगॅरिथमिकचे रूल काय म्हणतात, लॉगॅरिथमिकचे रूल काय म्हणतात, ठीक आहे. चला, तर आता मी लॉगॅरिथमिकचे रूल छान छान सुंदर सुंदर बघतो मी, ठीक आहे ना. हा झाला आपला एक्सपोनेन्शियल रूल, हा झाला बेटा आपला एक्सपोनेन्शियल रूल. वाटलं असं मी एक काम करतो, याचा एक छान छान सुंदर सुंदर असा चार्ट बनवून घेतो, हे मस्त वाटेल. एक्सपोनेन्शियल रूल आणि पुढे आहे तुमचं लॉगॅरिथमिक रूल. लॉगॅरिथमिक रूल, ठीक आहे, दोघी महत्वाचे तुम्हाला, ठीक आहे ना, दोघी तुम्हाला महत्वाचे आहे, ठीक आहे. चला, तर पहिला रूल आपण काय बघितला बेटा, बघा पहिला रूल आपण एक्सपोनेन्शियल रूलचा असा बघितला की कोणत्याही संख्येच्या डोक्यावर जर 0 ची पॉवर असेल तर याचं उत्तर किती असतं बेटा, आपलं 1 असतं. किती असतं बेटा, आपलं 1 असतं, ठीक आहे ना. आणि मला सांगा, अरे याला लॉगॅरिथमिक मध्ये कसं कन्वर्ट करता रे, येतं का तुम्हाला. हो सर, आम्हाला येतं सर, आम्ही शिकले सर. आता कसं शिकले सर, बघा बेटा हा जो खालचा असतो ना तर याला म्हणतात बेटा बघा a⁻0 = 1 येणं ते आपलं. चला, तर हा जो खालचा असतो याला आपण काय म्हणतो बेटा बेस. हा जो बेटा वरचा आहे याला आपण काय म्हणतो बेटा आपण पॉवर, आणि याला आपण काय म्हणतो बेटा आपण आन्सर, काय म्हणतो बेटा आपण आन्सर. चला, मग याला कसं लिहितात, याला कसं लिहितात, तर सर्वात आधी लॉगॅरिथमिक रूल मध्ये आपल्याला लिहावं लागेल लॉग. काय लिहावं लागेल बेटा, लॉग. लिहिलं. लॉगच्या बेसला काय असतो बेटा आपला, कधी म्हणजे लॉगच्या पायाजवळ काय असतो बेटा आपला, कधी बेस असतो. तर बेस किती आपला a आहे, बेस किती बेटा आपला a आहे. तर लॉगच्या पायाजवळ मी काय लिहिलं बेटा, a लिहिला, बरोबर आहे. चला, आता लॉगच्या पुढे, याच्या पुढे आपण काय लिहितो बेटा, आन्सर. आठवतो का फॉर्म्युला आपला, आपला फॉर्म्युला असा होता बेटा, लॉगच्या पायाजवळ लिहितो आपण बेस, इथे लिहितो आपण आन्सर, आणि याच्या पुढे लिहितो बेटा आपण पॉवर. असा आपला फॉर्म्युला होता ना. आपण बरेचसे एक्झाम्पल सुद्धा सॉल्व्ह केले याच्यावर. चला,
मग लॉगच्या पायाजवळ लिहिला मी बेस, बेस होता आपला ए, तर पायाजवळ लिहिला मी ए. त्यानंतर याच्या पुढे काय, याच्या पुढे आपण काय लिहितो बेटा आन्सर. तर आन्सर किती आला बेटा 1. आन्सर किती बेटा आपला 1. तर याच्या पुढे लिहिला बेटा मी 1 इज इक्वल टू काय लिहितो बेटा आपण पॉवर. पॉवर किती बेटा आपली 0. पॉवर किती बेटा आपली 0. पॉवर किती बेटा आपली 0. आलं बेटा लक्ष तुम्हाला. म्हणजे इन शॉर्ट लॉग टू द बेस ए 1 इज इक्वल टू 0. म्हणजे लॉगच्या पायाजवळ काहीही असो, लॉगचा बेस काहीही असो, काहीही असो आणि याच्या समोर जर समजा आपलं 1 असेल ना, तर त्याचं उत्तर येणार बेटा आपलं 0. कसं सर, आम्हाला नाही समजलं बेटा. हे तर समजलं ना तुम्हाला. याच्यावरून मी हे कसं तयार केलं हे समजलं का बेटा. याच्यावरून मी हे कसं तयार केलं हे समजलं. कसं केलं पुन्हा एकदा सांगतो. a raised to 0 इज इक्वल टू 1. तर a घेतला आपला बेस, 0 होती आपली सुंदर सुंदर पॉवर आणि 1 होता आपला आन्सर. मग आपला लॉगॅरिथमिक मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी हा आपला फॉर्म्युला वापरतो आपण. लॉगच्या खालती घ्यायचा बेस. तर बेस किती बेटा आपला a, तर खालती लिहिला a. आन्सर किती बेटा आपला 1, तर इथे लिहिलं 1 इज इक्वल टू आपण काय लिहितो पॉवर. इज इक्वल टू पॉवर किती आपली 0. 0 लिहून टाकले. ठीक आहे ना. तर हे तुम्हाला समजलं असेल, हे तुम्हाला समजलं असेल. आता आपण काय याचे एक्झाम्पल घेऊ. आपण काय याचे येतं एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे ना. चला असो बघा बेटा याचे एक्झाम्पल. जर समजा तुम्ही लिहिलं लॉग टू द बेस 10 आणि या ठिकाणी घेतलं 1, तर याचं उत्तर सुद्धा किती असेल बेटा आपलं 0 असेल. का हो सर असं कसं काय. हो बेटा मी तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करतोय की लॉगच्या बेसला काहीही असो बेटा, लॉगच्या बेसला काहीही असो, पण याच्या पुढे जर समजा हा 1 असेल ना, तर याचं उत्तर असणार बेटा आपलं 0. याचं उत्तर कसं असणार आपलं 0. अजून एक एक्झाम्पल देतो. लॉग टू द बेस ई इथे असेल 1, तर याचं उत्तर सुद्धा असेल बेटा आपलं 0. लॉग टू द बेस 5 इथे असेल 1, इथे पण काय असेल आपलं 0. पुढे लॉग टू द बेस काय घेऊया आपलं 289, मोठी संख्या घेतो वाटलं तुम्ही घाबरणार पाहिजे, आणि इथे घेतलं आपण 1, याचं पण उत्तर काय असेल बेटा आपलं 0. लॉग टू द बेस काय घेऊ आपलं x आणि इथं असेल आपलं 1, त्याचं पण उत्तर किती असेल बेटा आपलं 0. म्हणजे मला असं म्हणायचंय बेटा की बेसला कोणतीही संख्या असो आपल्याला फरक पडत नाही. बेसला कोणतीही संख्या असो बेटा आपल्याला फरक पडत नाही. पण जर समजा त्याच्या पुढे जर 1 1 1 1 1 असेल ना, तर त्याचं उत्तर असतं बेटा आपलं 0. त्याचं उत्तर किती असतं बेटा आपलं 0. आय होप सो तुम्हाला हा पहिला रूल समजला असेल की लॉगच्या पायाजवळ बेसला काही असो, पण 1 लॉग 1 ची किंमत किती असते, कधीही 0 असते बेटा. लॉग 1 ची किंमत किती असते बेटा आपली 0 असते. डन डन सर, आम्हाला पहिला रूल समजला सर. ठीक आहे. चला तर आता आपण बघूया दुसरा रूल. तर दुसरा रूल तुम्हाला काय सांगतो बघा बेटा, लक्ष द्या. ए रेस टू जर मी समजा 1 केलं ना, ए रेस टू जर समजा मी 1 केलं ना, तर याचं उत्तर असतं बेटा आपलं ए. ए रेस टू 1 केलं ना, तर याचं उत्तर असतं बेटा आपलं ए. कस काय सर, हे कस काय समजलं बघा बेटा, लक्ष द्या. आता याचे पण काही एक्झाम्पल पहिले आपण बघून घेऊ. ठीक आहे ना. तर याची एक्झाम्पल बघू आपण. ठीक आहे. चला इथे पण काही बघायची का, काही नाही, काय समजलं सर आता हे मला. चला तर याची एक्झाम्पल बघा बेटा. सिंपलची गोष्ट. मी घेतला 10 रेस टू पॉवर 1, तर याचं उत्तर माझं येईल बेटा 10. मी घेतला बेटा 25 रेस टू पॉवर 1, तर याचं उत्तर सुद्धा माझं येईल बेटा 25. हे तुम्ही लॉ ऑफ इंडायसिस मध्ये बघितलं असेल. किंवा मी समजा इथं खूप मोठी संख्या घेतली 5211 रेस टू 1, तर याचं उत्तर सुद्धा किती बेटा 5211 असेल. म्हणजे मला असं म्हणायचं बेटा, एखाद्या संख्येच्या डोक्यावर एखाद्या संख्येची पॉवर जर समजा 1 असेल, एखाद्या संख्येची पॉवर जर समजा 1 असेल, तर त्याचं उत्तर सुद्धा ती संख्या येते, ती स्वतः संख्या येते बेटा. एखाद्या संख्येच्या डोक्यावर जर समजा पॉवर 1 असेल, तर ती संख्या आपलं उत्तर असतं, ती संख्या आपलं उत्तर असतं बेटा. ठीक आहे ना. बघा 10 रेस टू 1 10, 25 रेस टू 1 25, 5 to 1 1 रेस टू 1 5 to 1 1, a रेस टू 1 a. अरे वा अरे वा, आलं बेटा लक्षात तुम्हाला. म्हणजे एखाद्या संख्येच्या डोक्यावर जर 1 असेल, तर ती संख्या आपलं उत्तर असेल. ठीक आहे ना. चला सुद्धा हे तर आम्हाला समजलं सर, हे तर आम्हाला समजलं. चला तर याचं रूपांतर आता आपल्याला करायचं बेटा लॉगॅरिथमिक रूल मध्ये. कशामध्ये करायचं बेटा, लॉगॅरिथमिक रूल मध्ये. ठीक आहे ना. बघा हे होतं एक्सपोनेन्शियल, हे झालं लॉगॅरिथमिक. हे होतं एक्सपोनेन्शियल, आता मी याला करतोय लॉगॅरिथमिक. लॉगॅरिथमिक ला करतो बेटा मी लॉगॅरिथमिक. करू बेटा. हो सर, करा ना पटकन सर. चला तर म्हटलं सांग बेटा, लॉगॅरिथमिकचा फॉर्म्युला आपल्याला काय सांगायचा रे, लॉगॅरिथमिकचा फॉर्म्युला आपल्याला काय सांगायचं सांगा बरं. कसं लिहितो आपण बघा. एक्सपोनेन्शियलचं रूपांतर जर समजा आपल्याला लॉगॅरिथमिक मध्ये करायचं असेल, तर मी याला लिहून घेऊ का, a रेस टू पॉवर 1 इज इक्वल टू a. बरोबर आहे का. हो सर. आता बघा बेटा, आता मला सांगा हा काय झाला आपला बेस, हा काय झाला बेटा आपला बेस.
हा काय झाला बेटा आपला पॉवर, हा झाला बेटा आपला पॉवर, आणि हे काय झालं बेटा आपला आन्सर, हे काय झालं बेटा आपला आन्सर म्हणजे ए. चालेल ना? हो सर, हे तर आम्हाला माहिती आहे सर. ठीक आहे, मग याचं लॉगॅरिथमिक मध्ये ज्यावेळेस आपण कन्व्हर्ट करायचो तर कसं करायचो रे? बोला रे बोला. आपण लिहायचो लॉग, लॉगच्या खालती काय लिहायचो आपण कधी बेस, याच्या पुढे लिहायचो आपण आन्सर, आणि इकडे लिहायचो आपण पॉवर. असं लिहायचो ना आपण? अरे आठवतं का? हो सर, असंच लिहायचो सर आम्ही. चला आता तुम्हाला एक काम करायचं बेटा, याचं रूपांतर तुम्हाला करायचंय छान छान सुंदर सुंदर रूल मध्ये. चला आता लक्ष द्या. मी या ठिकाणी तो रूल नंबर आपला काय बेटा 2. चला सर्वात आधी लिहायचं लॉग, कारण लॉगॅरिथमिक मध्ये करतोय तर लॉग तर लिहावंच लागेल. चला ठीक आहे, लॉगच्या पायाजवळ काय लिहितो बेटा आपण? बेस लिहितो. चला तर मला सांगा बेटा याचा बेस किती आहे? याचा बेस किती बेटा आपला? हा याचा सांगा बरं, इथंच करून घ्या, इथं रिकामे काम करायपेक्षा इथंच करा डायरेक्टली. चला तर मला सांगा बेटा याचा बेस किती सांगा बरं? हा झाला बेटा आपला बेस, हा झाला बेटा आपला बेस. ठीक आहे, हा झाला बेटा आपला पॉवर, आणि हे असं बेटा आपलं आन्सर. चला तर आता मला सांगा बेटा याचं कन्व्हर्जन तुम्हाला करायचं आहे छान छान सुंदर सुंदर लॉगॅरिथमिक मध्ये. चला तर आपण लिहितो लॉग, लॉगच्या पायाजवळ काय लिहितो बेटा आपण? बेस. तर बेस किती दिलेला आहे तुम्हाला? ए दिलेला आहे. तर या ठिकाणी घेतला मी ए, या ठिकाणी घेतला बेटा मी ए. ठीक आहे, डन. चला त्यानंतर बघा आन्सर जे असतं ते आपण त्याच्या पुढे लिहितो. तर आन्सर किती बेटा आपलं? ए. आन्सर सुद्धा किती बेटा आपलं? ए. या ठिकाणी मी ए इज इक्वल टू आणि इज इक्वल टू काय लिहितो बेटा आपण? पॉवर. इज इक्वल टू काय लिहितो बेटा आपण? पॉवर. तर पॉवर किती बाळांनो आपली 1. पॉवर किती बेटा आपली 1. तर या ठिकाणी लिहिला बेटा मी 1, लिहिला बेटा मी 1. तर हा झाला आपला छान छान सुंदर सुंदर रूल. म्हणजे लॉग ए टू द बेस ए इज इक्वल टू काय असं बेटा आपलं 1. लॉग ए टू द बेस ए इज इक्वल टू काय असं बेटा आपलं 1. म्हणजे बघा बेसला आणि त्याच्या समोर, बेसला आणि त्याच्या पुढचं समोर जर आपलं जर सेम सेम असेल ना तर त्याचं उत्तर आपलं कधीही 1 असतं. बघा बेटा बेस आणि आन्सर, बेस आणि आन्सर जर समजा सेम सेम असेल तर त्याचं उत्तर काय असतं बेटा आपलं 1. बघा बेटा बेस आणि आन्सर, बघा बेस पण ए, आन्सर पण ए, बेस आणि आन्सर दोघी जर समजा सेम असेल ना तर त्याचं उत्तर काय असतं बेटा आपलं कधीही 1. पुन्हा एकदा सांगतोय मी. बघा बेटा बेस म्हणजे हा असतो बेटा आपला बेस, हा असतो बेटा आपला बेस, हा असतो बेटा आपला बेस, आणि हे असं बेटा आपलं आन्सर. हे दोघी जर समजा सेम टू सेम असेल ना तर त्याचं उत्तर किती असतं बेटा आपलं 1. तर आपण काही एक्झाम्पल समजून घेऊ. चला एक्झाम्पल घ्या बेटा. चला तर मी घेतलं बेटा सर्वात पहिलं एक्झाम्पल, लॉग टू द बेस 10 ऑफ 10 इज इक्वल टू 1. कारण बघा बेटा बेसला पण 10, समोर पण 10, उत्तर आलं 1, उत्तर आलं 1. ठीक आहे ना? चला अजून एखादं एक्झाम्पल घेतो, लॉग टू द बेस 5 इकडे पण 5 इज इक्वल टू काही 1. बेस आणि आन्सर सेम असेल तर आपलं उत्तर 1 येतं बेटा. अजून घेऊ का? अजून घ्या सर. लॉग टू द बेस पी आणि समोर पण असेल पी, याचं उत्तर किती बेटा 1 येईल. का बरं? आम्ही तुम्हाला सांगितलं काही असो, एलोमेनो पी ABCD याच्या काही बी आलं बेटा, क ख ग काही बी आलं बेटा खालती, असं काही नाही पण सांगतोय. बेस आणि आन्सर जर सेम असेल तर आपलं उत्तर तेच येईल बेटा. ठीक आहे ना? अजून घेऊ, लॉग टू द बेस ई आणि इकडे पण ई असेल तर याचं पण उत्तर किती येतं बेटा आपलं 1 येतं. लास्ट एक्झाम्पल घेतो, लॉग टू द बेस एक्स, इथे पण एक्स असेल त्याचं उत्तर किती बेटा आपलं 1. म्हणजे इन शॉर्ट बेस आणि आन्सर 10 10 5 5 PP EE XX, तर हे सेम सेम आलं त्याचं उत्तर किती असतं बेटा 1. आता हे बेसिक प्रॉपर्टीज तुम्हाला पुढे न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना लागेल. सर तुम्ही एक्झाम्पल केव्हा चालू करताय? अरे बेटा पहिले बेसिक तर समजून घ्या. जर तुमचं बेसिक जर पक्क झालं ना नंतर तुम्हाला कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे ना? तर आय होप सो हे सर्व काही बेसिक्स तुम्हाला क्लिअर वगैरे झाले असेल. आणि बघा जर तुम्हाला समजत असेल माझं शिकवणं की नाही सर मला थोडं समजतंय सर, मला थोडंसं प्रॅक्टिस वगैरे केल्यानंतर मला थोडं जमून जाईल, मला समजतं जर तुमचं शिकवलेलं. ठीक आहे ना? तर आताच तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता विनीत ट्युटोरियल्स, आणि त्या ठिकाणी बेसिक मॅथमॅटिक्सचा M1 चा कोर्स आहे, अजून बरेचसे कोर्सेस वगैरे आहे ते सुद्धा तुम्ही परचेस वगैरे करू शकता आणि घरी बसून आपला अभ्यास प्रॉपर पद्धतीने सुरू ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकेल. ठीक आहे ना? तर बघा याची PDF वगैरे तुम्हाला मी सांगितलंय की याची PDF वगैरे मी टाकून देईल, ऍप्लिकेशन मध्ये मी टाकणार आहे. ठीक आहे ना? त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. ठीक आहे? डन. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.